उद्या 16 मे 2026 शनिवार शनी अमावस्या साजरी केली जाणार आहे। विशेष म्हणजे याच दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणे हा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग आहे। शनीच्या 7.5 किंवा ढय्यामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी आहे। पूजेचा शुभ मुहूर्त अमावस्या तिथी 15 मे 2026 रोजी रात्री उशिरा सुरू होईल आणि 16 मे 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत असेल। पूजेसाठी सकाळी 6 ते 9 आणि दुपारी 1:30 ते 5 या वेळेत केलेले दानधर्म अत्यंत फलदायी ठरेल। शनी जयंतीनिमित्त दिवसभर शनी मंदिरात दर्शनासाठी शुभ काळ असेल। पिंपळाच्या झाडाची पूजा शनिदोष कमी करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो असे मानले जाते। या दिवशी झाडाला प्रदक्षिणा घातल्याने जीवनातील अडथळे दूर होतात। या दिवशी ओम शन शनेश्वराय नमः किंवा ओम प्राम प्रीम प्रो स शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। मंत्र जपामुळे मानसिक शांती मिळते आणि शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते। अभिषेक आणि तेल अर्पण शनी अमावस्येला शनीच्या शिळेवर किंवा मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा। तसेच शनिदेवाला काळे तीळ, निळी फुले आणि शमीची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते। यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात। या दिवशी गरजू व्यक्तींना काळे कपडे, जोडे, छत्री, काळे तीळ किंवा लोखंडी वस्तू दान करावेत। जे लोक या दिवशी दान करतात त्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी पडत नाही अशी मान्यता आहे। मंडळी, 7.5 आणि ढय्यासाठी ज्या राशींवर शनीची 7.5 किंवा ढय्या सुरू आहे त्यांनी या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे। शनिदेव हनुमानाचे भक्त असलेल्या लोकांना कधीही त्रास देत नाहीत असा पौराणिक उल्लेख आहे।